त्याची जाण ठेवण्याची आपली संस्कृती असते. आदरणीय पवार साहेबांनी भोपाळ मधला विषय सोडवला, मदत केली, पण लोकसभेला मात्र मोहोळ विधानसभेमध्ये सुप्रिया सुळे नावाची एक भगिनी शोधण्याचं काम याच माणसाने जर केलं असेल तर याला उपकाराची जाण ठेवणं म्हणतात का? आणि मग अशा वेळी म्हणावं लागतं, तात्या हे वागणं बरं नव्हतं. आणि गंमत अशी असती, देवाच्या काठीला आवाज नसतो आणि त्याच पद्धतीनं सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारले. आणि त्यामुळे हा तालुका पवार साहेबांच्या विचारानं चालणारा आहे. सोलापूर जिल्हा पवार साहेबांच्या विचारानं चालणार आहे. हाच तो सोलापूर जिल्हा आहे जिथे पवार साहेबांना गुलाबाच्या पाकळ्या अंथरून पवार साहेबांचं स्वागत केलं होतं. सोलापूर जिल्ह्याच्या काळजात पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांच्या काळजात सोलापूर जिल्हा आहे. आणि त्यामुळं मोहोळ विधानसभेचं एक फार मोठं एक गणित आहे. कारण गेले 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं ज्या पद्धतीचं वातावरण पाहिलं की आतापर्यंत ऐकलं होतं पायातली स्लीपर विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, आमदार आणि मंत्री विकत घेता येतात, हे पहिल्यांदा पाहिलं. 50 खोके आहे सगळ्यांच्या लक्षात, आणि तरी बी परत मत मागायला येतात बोके. त्यामुळे ही परिस्थिती असताना ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची सवय आहे, ज्या महाराष्ट्राला विकासाच्या राजकारणाची सवय आहे, इथं 50 खोके एकदम ओके आणि इथं तर मोहोळ विधानसभेत चालले 10%. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जर थारा द्यायचा नसेल, या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम जर द्यायचा असेल, तर ही निवडणूक केवळ आमदार निवडण्याची नाही, ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, तर माझ्या भावांनो ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. कारण गेल्या 2-2.5 वर्षात तुम्ही बघितलं असेल तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाकानं काही जण गेले. म्हणजे आधी 2.5 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना फोडण्यात आली तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की अजित दादांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणं आम्हाला शक्य नाही. आणि त्यानंतर 27 जूनला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भोपाळमध्ये म्हणाले 70,000 कोटीचा घोटाळा. त्या सरशी भूकंप राजकीय झाला आणि अजितदादांच्या मांडीला मांडी लावून शिंदे बसले. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना ज्यांची ऍलर्जी होती तेच माननीय मुख्यमंत्र्यांना चालायला लागले. आणि मग प्रश्न पडला की राजकारणात, समाजकारणात तत्व, निष्ठा, स्वाभिमान या गोष्टींचा काही उपयोग होतो की होत नाही. म्हणजे मला आठवतं मोहोळ विधानसभेमध्ये 5 वर्षापूर्वी आलो होतो, नान्नज मध्येच आलो होतो आणि नान्नज मध्येच मत मागत असताना उमेदवारासाठी, उमेदवार तर बाहेरून आलेला उमेदवार होतो, बरोबर ना? आणि बाहेरून आलेल्या उमेदवारावर तुम्ही मत दिलं ते पवार साहेबांकडे बघून मत दिलं. आणि आता जर आमदाराला त्याचा विसर पडला असेल तर मागच्या फोटोची आठवण परत करून द्यावी लागेल. मत मोहोळ विधानसभा देणार ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडेच बघून देणार, हे आता निक्षून सांगावं लागेल. ते आता तुमच्या हातात आहे, काय पाठवायचं माघारी. पण 2-2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, जी परिस्थिती निर्माण झाली, एका पाठोपाठ एक रोजगार गेले. म्हणजे वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ट्रक पार्क गेला. ही नुसती मोठी नावं नाही तर 5-5.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून सरसकट गुजरातला गेली, इतर राज्यांमध्ये गेली आणि महाराष्ट्राच्या तरुणाच्या हातातोंडचा रोजगार हा हिरावला गेला. आणि मग सरकार जे म्हणत होतं विकासासाठी, त्या सरकारचा खरा चेहरा काय होता माहितीये? दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का नंदीबाईला सारख्या माना डोलवणारं सरकार होतं. विचार करा, 1760 वेळा पालकमंत्री पदासाठी यांना जाता येत होतं.
ज्यांना वेगवेगळ्या खाते वाटपासाठी जाता येत होतं. पण एक फूल आणि दोन हाफच्या सरकारला एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री असताना एकदाही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी एखादा मोठा रोजगार मागण्यासाठी जाता आलं नाही. गुलाबी जॅकेटवाले येऊन गेले का नाही गेले? गुलाबी यात्रा आली का नाही इकडं? हा का गुलाबी वाल्याने सोडून दिलं काय? का गुलाबीच ना? हा पण गुलाबी जॅकेटवाले जेव्हा इतक्या वेळा दिल्लीला जाऊ शकतात, ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री जेव्हा तुमची पोरं शाळेतलं खोड रबर घेतात ना, त्या खोड रबरवर बी 18% जीएसटी, शीस पेन्सिलवर 18% जीएसटी आहे, दह्यावर 5% जीएसटी आहे. दिवाळीला जर मोटरसायकल कोणी घेतली असेल तर त्या मोटरसायकलवर 28% जीएसटी आहे. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट घ्यायची असेल तर तुम्हाला द्यावे लागतात 128 रुपये. 28 रुपये तुमच्या खिशातले जातात आणि मग वेगवेगळ्या योजनातून तुम्हालाच परत दिले जातात आणि सांगितलं जातं बघा दिले का नाही. हे म्हणजे